नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पाठीमागच्या तासाला आपण काय पाहिलं होतं? उत्क्रांती. उत्क्रांतीमध्येच सजीवाची उत्क्रांती कशा स्वरूपात झालेली आहे, त्याचबरोबर प्राण्यांची उत्क्रांती कशा स्वरूपात झालेली आहे तेच आपण पाहिलं होतं. तर बघा, आपण काय पाहिलं होतं की प्राण्यांच्या प्रजातीचा उगम कसा स्वरूपात झालेला आहे आणि तो कोणी केला. तर कोणी केलेला आहे तो उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर चार्लस डार्विन. चार्लस डार्विन कोण आहेत? बघा, हे आहेत चार्लस डार्विन. ओके. तर बघा, चार्लस डार्विनने काय केलं होतं? ऑन द ओरिजिन ऑफ द स्पीशीज या ग्रंथात उत्क्रांतीची संकल्पना मांडली होती. कोणत्या ग्रंथात या चार्लस डार्विन यांनी उत्क्रांतीची संकल्पना मांडली होती? तर ऑन द ओरिजिन ऑफ द स्पीशीज या ग्रंथात उत्क्रांतीची संकल्पना मांडली होती. म्हणजेच उत्क्रांती कशा स्वरूपात घडली या सर्व संकल्पना यांनी या चार्लस डार्विन यांनी कोणत्या ग्रंथात मांडलेल्या आहेत? तर ऑन द सिरीज ऑफ द स्पीशीज या ग्रंथात त्यांनी उत्क्रांतीची संकल्पना मांडलेली आहे. ओके. तर बघा, डार्विनच्या आधी कार्ल लिसन नावाच्या शास्त्रज्ञांचे प्राणी जातींचे शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत सुरू केली होती. हे काही जास्त महत्त्वाचं नाही आहे. त्याचबरोबर बघा, शरीररचनेचा विचार करताना वानराच्या काही प्रजातीचा आणि मानवाचा काही संबंध असावा असे मत त्यांनी व्यक्त केले होते. तर बघा, डार्विनने त्यांच्या पहिल्या ग्रंथात उत्क्रांतीच्या प्रक्रियेत वानर आणि मानव यांचा नेमका संबंध कसा असू शकतो याविषयी निश्चित मत व्यक्त केले नव्हते. त्याचबरोबर बघा, पुढे 1871 मध्ये त्यांनी दुसरा ग्रंथ प्रकाशित केला. त्याचे नाव होते द द द डिसेंट ऑफ मॅन, मानवाचे अवतरण. त्यांनी चार्लस डार्विन यांचा दुसरा ग्रंथ कोणता आहे? तर द डिसेंट. ओके, द डिसेंट ऑफ त्यांचा दुसरा ग्रंथ कोणता आहे? तर द डिसेंट ऑफ मॅन, मानवाचे अवतरण. या ग्रंथात मात्र त्यांनी माणसांना शेपटी नसली तरी त्यांच्या पाठीच्या कण्याचे शेवटचे हाड हे शेपटीचा अवशिष्ट भाग आहे या गोष्टीकडे ते सर्वांचे लक्ष वेधले. म्हणजेच मानवाचा जो कणा आहे तो शेपटीपर्यंत जातो याचेच विवरण किंवा याचे स्पष्टीकरण चार्लस डार्विन यांनी आपल्या द डिसेंट ऑफ मॅन या ग्रंथात त्यांनी मांडलेलं आहे. ओके. तर अशा स्वरूपात चार्लस डार्विन यांनी जो सिद्धांत मांडला, हा सिद्धांत अशा स्वरूपात आपल्याला अभ्यासायला मिळतो. ओके. तर चला आपण आज पाहूया पुढचा पाठ कोणता आहे? तर मानवाची वाटचाल कशा स्वरूपात झाली हेच आपण या पाठातून अभ्यासणार आहोत. तर मानवाची वाटचाल. तर बघा, आता कुशल मानव ते आधुनिक मानव. 5.1 कोणता? कुशल मानव ते आधुनिक मानव. प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती. म्हणजेच माणसाची प्रगती झाल्यानंतर मानवाने काय केलेलं आहे? तर संस्कृतीसुद्धा स्वतःची स्थापन केलेली आहे. तर बघा, आता 5.1 काय आहे बघा, कुशल मानव ते आधुनिक मानव. आता कुशल मानव कोण होता, कशा स्वरूपात होता याचा अभ्यास करूयात आपण. बघा, कुशल मानव, हातांच्या कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव. म्हणजेच बघा, जो मानव हाताचा वापर करत होता, म्हणजे हाताच्या कौशल्यावर मानव काम करत होता, या मानवालाच काय म्हटलं गेलेलं आहे? तर कुशल मानव असं म्हटलं गेलेलं आहे. ओके. म्हणजे जो मानव हाताच्या कुशलतेने प्रत्येक काम करत असतो या मानवालाच काय म्हटलं गेलेलं आहे? तर कुशल मानव असं म्हटलं गेलेलं आहे. या मानवाच्या अस्तित्वाचा प्रवास सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया केनिया या दोन देशांच्या परिसरात मिळाला. म्हणजेच कुशलतेचा मानव सर्वात प्रथम कुठं आढळलेला आहे? तर आफ्रिका खंडातील. कुठं आढळलेला आहे? आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया. त्याचबरोबर कुठं आढळलेला आहे? आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या दोन देशांच्या परिसरात मिळालेला आहे. म्हणजेच आफ्रिका आणि केनिया या दोन भागात हा कुशलतेचा मानवाचे अवशेष सापडलेले आहेत. म्हणजेच जो कुशलतेचा मानव होता तो आपल्या हाताच्या पंजाने कौशल्याने सर्व कामे करत असताना त्याच्या पुराव्याच्या आधारावर आपण ते ग्राह्य धरू शकतो. ओके. तर बघा पुढं, त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिक या शास्त्रज्ञाने त्यांना होमो हॅबिसिल
बघा, त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्यांना होमो हॅबिलिस हे नाव दिले. म्हणजेच केनिया आणि आफ्रिका खंडात कुशल मानवाचे अवशेष सापडल्यानंतर किंवा त्याचा शोध कोणी लावला तर लुई लिकी या कुशलतेच्या मानवाच्या इतिहासाचा शोध कोणी लावलेला आहे तर लुई लिकी या शास्त्रज्ञांनी. त्यांना कोणतं नाव दिलेलं आहे त्यांचा शोध घेऊन तर होमो हॅबिलिस हे नाव त्यांनी दिलेलं आहे. कारण त्यांच्या अवशेषासोबत त्यांनी बनवलेली काही हत्यारे, बघा बघा आता काय आहे पुढे, कारण त्यांच्या अवशेषासोबत त्यांनी बनवलेली काही हत्यारे मिळाली. लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ मानव, म्हणजेच लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ काय आहे तर मानव. हॅबिलिस याचा अर्थ हाताच्या कुशलतेने वापर करणारा, म्हणजेच हॅबिलिस म्हणजे काय तर हाताच्या कुशलतेने वापर करणारा. ओके, अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे किंवा या लाईनी आहेत. कुशल मानव 2 पायावर उभा राहून चालू शकत होता. म्हणजेच आफ्रिका आणि केनिया खंडात जो मानवाचे अवशेष सापडलेले आहेत तो कुशल मानव कसा होता तर 2 पायावर उभा राहून चालू शकत होता. मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता. म्हणजेच या कुशल मानवाचा जो हॅबिलिस हा मानव आहे याच्या पाठीचा कणा कसा नव्हता तर ताठ नव्हता. ओके, तर बघा आता पुढं, त्यात किंचितच बाक होता. म्हणजे त्याच मानवाचा कसा होता बाक, किंचितच बाक होता. म्हणजे तो माणूस पाठीत थोडासा वाकलेला होता. या मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक होता. म्हणजेच एप वानरापेक्षा या मानवाचा मेंदू कसा होता तर अधिक मोठा होता. कसा होता तर एप वानरापेक्षा या मानवाचा मेंदू अधिक मोठा होता. त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र काही अंशी त्याच्यासारखीच होती. म्हणजे एप वानरासारखी सुद्धा या हॅबिलिस मानवाची हातापायाची जी प्रतिकृती होती ती साम्य होती. तर बघा आता पुढं, कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती. म्हणजेच कुशल मानवाने जी हत्यारे बनवली होती ती मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती. मांस खरवडणे, हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी, हाडे फोडणे इत्यादी कामापुरताच त्याचा उपयोग होऊ शकत होता. म्हणजे त्याची जी हत्यारे होते त्या कुशल मानवाने बनवलेली हत्यारे कशी होती तर प्राणी मारल्यानंतर हाडाच्या आतील मांस काढण्यासाठी किंवा हाडे फोडण्यासाठी त्यांच्या हत्याराचा वापर होत होता. त्यामुळे असे अनुमान काढता येते की तो इतर प्राण्यांनी केलेले शिकारीतील उरले सुरलेले मांस खात असावा. म्हणजेच असं सुद्धा आपल्याला दिसून येतं की हा जो हॅबिलिस हा मानव आहे हा शिकार न करता इतर प्राण्यांनी शिकार केल्यानंतर मेलेल्या प्राण्यांचं मांस काढण्यासाठी या साधनांचा वापर तो हॅबिलिस हा मानव करत असावा. छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा. तसेच खाण्यासाठी पक्ष्यांची अंडे, फळे, कंदमुळे गोळा करत असावा. म्हणजेच हॅबिलिस हा मानव कसा होता तर पक्ष्यांची अंडे खाणे, फळे खाणे, कंदमुळे खाणे या सर्व गोष्टींवर तो आपला दिनक्रम किंवा जीवन जगत असावा. यावरून हे सिद्ध होत आहे. तर बघा आता पुढं, आता ताठकाण्याचा मानव कसा होता बघा. ताठकाण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा. म्हणजेच उत्क्रांती म्हणजे काय, संत किंवा अतिशय जलद गतीने होणारा विकास म्हणजे उत्क्रांत. ओके, तर बघा आता ताठकाण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा. इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा. म्हणजेच इरेक्टस हा जो मानव होता हा कसा मानव होता तर ताठ उभा राहणारा मानव होता. इरेक्टस हा कसा होता तर ताठ उभा राहणारा मानव होता. म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले. म्हणूनच हा ताठ उभा राहतो म्हणून याला कोणतं नाव दिलं होतं, होमो इरेक्टस. ओके, आणि जो ताठ उभा राहत होता पण थोडासा बाक त्याच्या पाठीला होता त्या मानवाचं नाव काय होतं तर होमो लिबिस. आणि जो सरळ ताठ उभा राहत होता मानव याचं नाव काय आहे तर होमो इरेक्टस. ओके, तर बघा आता कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता. म्हणजे होमोलिस या मानवापेक्षा या होमो इरेक्टस या मानवाचा मेंदू अधिक विकसित होता. तो समूहाने राहत होता. म्हणजेच बघा हा मानव काय करत होता, होमो इरेक्टस समूहाने राहत होता. कसा राहत होता तर समूहाने राहत होता. जंगलात लागणारे वनवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झाली होती. म्हणजेच जंगलात हे मानव राहत असताना अचानक जंगलाला लागलेली आग, या आगीतूनच या मानवाला काय झालेलं होतं,
आगीचा शोध लागलेला होता. बघा, जंगलात राहणारे वणवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झाली होती. झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताठकण्याच्या मानवाला कळले. म्हणजेच झाडांच्या पानांपासून किंवा लाकडांपासून आग निर्माण होते हे ताठकण्याच्या मानवाला म्हणजेच होमो इरेक्टस या मानवाला आगीची कला अवगत झालेली होती. बघा, त्याच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता. म्हणजेच होमो इरेक्टस ज्यावेळेस होता त्यावेळेस पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश कसा होता तर हिममय होता. कसा होता तर हिममय. ओके, तर बघा, त्यामुळे हवामान अतिशीत होते. कमालीच्या अतिशय वातावरणात टिकून राहणे त्याला शक्य झाले ते अग्नीच्या वापरामुळे. परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र मात्र त्याला साध्य झाले नव्हते. आगीचा शोध लागला होता, पण आग कशी निर्माण करायची त्याचबरोबर आग कशापासून निर्माण करायची हे त्याला साध्य झाले नव्हते. तर बघा, त्याची हत्यारेही पूर्वीच्या हत्याराच्या तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होती. म्हणजेच पूर्वीच्या होमोलिबिस या मानवाच्या हत्यारापेक्षा त्याची हत्यारे सुद्धा कशी होती तर अतिशय प्रगत होती. तो हातकुराडीसारखी हत्यारे बनवत असत. म्हणजेच होमो इरेक्टस कशासारखी हत्यारे बनवत होता तर हातकुराडीसारखी तो हत्यारे बनवत असे. ओके, आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडात ताठकण्याच्या मानवाने अवशेष. बघा काय आहे, आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडात ताठकण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत त्याने बनवलेली हत्यारे मिळाली आहेत. म्हणजे खंड कोणकोणते आहेत तर आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडात या मानवाच्या साहित्याचे अवशेष सापडलेले आहेत. म्हणजेच त्यांनी जी हत्यारे तयार केलेली आहेत याचे सुद्धा पुरावे मिळालेले आहेत. तर बघा, आता बघा, हा ताठकण्याचा मानव आहे. हा कशा स्वरूपाचा मानव आहे? ताठकण्याचा, म्हणजेच होमो इरेक्टस हा मानव आहे आणि काय केलेलं आहे तर ही हत्यारे बनवलेली आहेत. ओके, बघा आता, शक्तिमान मानव. शक्तिमान मानव कशा स्वरूपाचा आहे? बघा आता, मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. म्हणजे मानवाच्या विकासामधील शक्तिमान मानव हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्याची शरीरयष्टी दिप्पाळ होते. त्याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी देशातील निअँडरथल येथे मिळाले. म्हणजे परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की शक्तिमान मानवाचे अवशेष कोणत्या देशातील कोणत्या ठिकाणी मिळाले? तर त्याचं उत्तर काय आहे? जर्मनीमधील निअँडरथल येथील या शक्तिमान मानवाचे अवशेष मिळालेले आहेत. म्हणून त्याला निअँडरथल मॅन असे म्हणतात. म्हणूनच या मानवाला काय म्हटलं गेलेलं आहे तर निअँडरथल असे म्हटलं गेलेलं आहे. ओके, काय म्हटलं गेलेलं आहे याला? निअँडरथल मॅन असे म्हटलं गेलेलं आहे. त्याचा मेंदू ताठकण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. म्हणजेच या निअँडरथल मॅन या मानवाचा मेंदू कसा होता तर ताठकण्याच्या मानवाच्या मेंदूपेक्षा अधिक विकसित होता. ओके, तर बघा आता पुढं, हा बघा, हा शक्तिमान मानव आहे. हा कोणत्या स्वरूपाचा मानव आहे तर शक्तिमान मानव आहे. ओके, हा कशा स्वरूपाचा मानव आहे? शक्तिमान स्वरूपाचा हा मानव आहे. याचा मेंदू ताठकण्याच्या मानवापेक्षाही अधिक स्वरूपाचा विकसित होऊन गेलेला किंवा विकसित झालेला मेंदू होता. बघा आता पुढे शक्तिमान मानवाबद्दल आपण माहिती करून घेऊयात. शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता. म्हणजे शक्तिमान मानवाची राहण्याची जी जागा होती ती जागा कोणती होती तर गुहा. जमिनीमधील किंवा डोंगर कपाऱ्यामधील जी गुहा होते त्या ठिकाणी हा शक्तिमान मानव राहत होता. तो दगडाचे गोटे आणि गोटे तासून निघालेले छिलके अशा दोहोंपासून वेगवेगळ्या आकाराचे हत्यारे बनवत होता. म्हणजे दगडांपासून कपारीचे छोटे छोटे जे दगड असतात ज्यांना धारदार अशी धार असते त्या धारांपासून हा काय करत असत? हत्यारे बनवत असत. ते लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसून भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे तयार करत असत. म्हणजे दगडाच्या ज्याला धार अतिशय तीक्ष्ण धार असते अशा कपारी घेऊन तो काय करत असत? लाकडाबरोबर बांधून प्राण्यांची शिकार करण्यासाठी भाला तयार करत असे.
तो मोठ्या प्राण्यांची शिकार करत असे. म्हणजेच हा मानव काय करत होता, भल्या मोठ्या प्राण्यांची शिकार करत होता. चामड्यावरील मांस खरडण्याकरिता दगडाच्या छिलक्यापासून केलेल्या तासण्याचा उपयोग करत होता. म्हणजेच काय करत होता हा, चामड्यावरील मांस खरवडण्याकरता दगडाच्या छिलक्यापासून केलेल्या तासण्याचा उपयोग करत असे. चांबड्याचे कपडे वापरत असे. म्हणजे हा मानव काय करत होता तर चांबड्यांचे कपडे सुद्धा वापर करत असे. प्रामुख्याने मांसाहारी होता. म्हणजे हा मानव कसा होता तर शक्तिमान मानव हा मांसाहारी होता. तो आगीवर अन्न भाजून खात असे. म्हणजेच हा निअँडरथल मानव जो होता हा कसा मानव होता तर आगीवर अन्न भाजून खाणारा मानव होता. कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला साध्य झालेली होती. म्हणजेच आग निर्माण कशी करायची, दगडावर दगड पडल्यानंतर किंवा घासल्यानंतर ठिणगी निर्माण होते आणि याच ठिणगीचे रूपांतर मोठ्या आगीत निर्माण होते आणि आग निर्माण करण्याची कला त्याला अवगत झालेली होती. कोणत्या मानवाला आगीची कला माहीत झाली होती तर निअँडरथल मॅन म्हणजेच शक्तिमान मानवाला आगीची कला विकसित झालेली होती. परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आगीची कला कोणत्या मानवाला अवगत झाली होती, म्हणजेच आग निर्माण करण्याची कला कोणत्या मानवाला अवगत झाली होती तर शक्तिमान मानव म्हणजेच निअँडरथल मॅन या मानवाला अवगत झालेली होती. मग आता त्यांनी काही कलात्मक कौशल्यही आत्मसात केली होती. म्हणजेच त्या मानवाने काय केले होते, कलासुद्धा आत्मसात केल्या गेलेल्या होत्या. बघा, काही शास्त्रज्ञांच्या मते तो काही जुजबी आवाज काढून संवादही साधत होता. म्हणजे तो आवाज करून संवादसुद्धा करत असावा. तथापि मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती. म्हणजेच मनातील भावना विचार स्पष्ट करण्यासाठी तो काय करायचा, विविध आवाजांद्वारे आपले विचार मांडत असावा असे शास्त्रज्ञांचे मत आहे. बघा आता पुढं, समूहातील एखादा सदस्य मृत्यू झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू पुरत असत. म्हणजेच त्यांच्या समूहातील एखादा जर मनुष्य मरण पावला असेल तर त्या मानवाचे शरीर जमिनीत पुरत असताना त्या मानवाचे सर्व साहित्य हा शक्तिमान मानव त्या व्यक्तीबरोबर जमिनीत पुरत असे. ओके, मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असे. म्हणजे शक्तिमान मानव काय करत असेल तर मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असत. ओके, त्यावरून शक्तिमान मानवाच्या काळात मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते. म्हणजेच शक्तिमान मानवसुद्धा लाल माती लावून एखाद्या प्रेताला जमिनीत पुरत असेल त्यावेळेसच्या विधी कशा स्वरूपात असतात हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ओके, तर बघा पुढं, काळाच्या ओघात शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया या खंडापर्यंत स्थलांतर केले. म्हणजे काळाच्या बरोबर काय केलेलं आहे तर त्या शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया खंडापर्यंत स्थलांतर केले. साहजिकच त्यांना भिन्न वातावरणाला तोंड द्यावे लागले. म्हणजे साहजिकच त्यांनी आपली जागा बदलल्यानंतर पर्यावरणातील विविध वातावरणाला त्यांना तोंड द्यावे लागलेले आहेत. त्यांना जगण्याच्या आणि अन्न मिळवण्याच्या नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागल्या. म्हणजे स्वतःचं जीवन जगण्यासाठी नवीन नवीन कला त्यांना आणि नवीन नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागलेल्या होत्या. तर बघा पुढं, त्यामुळे त्यांच्या काळात जगण्याची आवश्यक असलेली हत्याराच्या पद्धतीत सुधारणा झाली. परंतु ती होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागला. म्हणजेच स्वतःची जीवन पद्धती सुधारण्यासाठी त्यांना हजारो वर्षाचा काळ लागलेला आहे. त्याचबरोबर काय झालेलं आहे, त्यांचा हळूहळू विकाससुद्धा होत गेलेला आहे. ओके, तर बघा आता, शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास बुद्धिमान मानव या नावाने ओळखले जाते. म्हणजेच काय केलेलं आहे बघा, शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास बुद्धिमान मानव या नावाने ओळखले जाते. याचा परिचय आपण पुढे करून घेणार आहोत. म्हणजे शक्तिमान मानवापेक्षा पुढं मानवाचा विकास होत गेलेला आहे आणि होत गेलेल्या मानवाचा जो विकास झाला आहे आणि ज्या व्यक्तीने विकास केलेला आहे त्या मानवालाच काय म्हटलं गेलेलं आहे तर बुद्धिमान मानव या नावाने ओळखले जाते. याचाच आपण काय करणार आहोत तर पुढल्या पाठात त्याचा अभ्यास करणार आहोत. बघा आता पुढं,
शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. म्हणजे शक्तिमान मानव त्याचबरोबर बुद्धिमान मानव हे काय करत असत तर युरोपमध्ये एकमेकांच्या बरोबर राहत होते. बुद्धिमान मानवांच्या समूहाबरोबरचा संघर्ष पर्यावरणातील बहुतांश बदलांशी जुळवून घेता न येणे अशा काही कारणामुळे शक्तिमान मानवांचे म्हणजेच काय होतं, बुद्धिमान मानवांच्या समूहाबरोबरचा संघर्ष पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे अशा काही कारणामुळे शक्तिमान मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले असावे. म्हणजेच ही जी बुद्धिमान मानव होता या मानवाचा आणि शक्तिमान मानवाचं काहीतरी संघर्ष निर्माण झाल्यामुळे त्यांनी पर्यावरणाशी तडजोड न करता, शक्तिमान माणसाची तडजोड न करता त्यांचं अस्तित्व हे संपुष्टात आले असावे असे मानले जाते. सुमारे 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कर्ब 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. म्हणजे सुमारे 30,000 वर्षापूर्वी, सुमारे किती वर्षापूर्वी तर 30,000 वर्षापूर्वी हा मानव नष्ट झाला असावा असे सांगता येते. कशावरून सांगता येते तर असे कर्ब 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. ओके, आता बघा बुद्धिमान मानव. आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव म्हटले जाते. म्हणजेच सगळ्यांपेक्षा जास्त चांगल्या पटीने विचार करणारा मानव म्हणजे कोणता मानव तर बुद्धिमान मानव. ओके, आधीच्या त्यालाच होमोसेपियन असे म्हणतात. म्हणजेच बुद्धिमान मानवाला होमोसेपियन असे सुद्धा म्हणतात. परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की बुद्धिमान मानवाला दुसरं नाव कोणतं तर होमोसेपियन. ओके, सेपियन म्हणजे बुद्धिमान, त्याला युरोपमध्ये क्रोमेनॉन या नावाने ओळखले जाते. म्हणजेच होमोसेपियनला युरोपमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते तर क्रोमेनॉन या नावाने ओळखले गेले. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडामध्ये सापडले. म्हणजेच बुद्धिमान मानव ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी त्याचे अवशेष सापडले गेलेले आहेत. ते ठिकाण कोणकोणते आहेत तर आशिया आणि युरोप खंडामध्ये सापडले गेलेले आहेत. ओके, तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारचे हत्यारे आणि अवजारे बनवत होता. म्हणजे बुद्धिमान मानव काय करत असत, आपल्याला वेगवेगळी कामं करावी लागतात आणि त्या कामांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची हत्यारे गरजेचे असतात. त्यानुसार हा बुद्धिमान मानव हत्यारे बनवत होता. त्यासाठी तो दगडाची छोटी पाती काढून ती हाडाच्या किंवा लाकडाच्या खाचेत बसवत असत. म्हणजेच बुद्धिमान मानव काय करायचा, लाकडाची जी धारदार पाती आहेत किंवा दगडाची धारदार पाती आहेत ती काढून एखाद्या लाकडाला बांधून भाला तयार करणे, त्याचबरोबर शिकार करणे यासाठी तो या साधनांचा वापर करत होता. ओके, तर बघा आता पुढं हा कशा स्वरूपाचा मानव आहे तर बुद्धिमान स्वरूपाचा मानव आहे. ओके, समजला. तर बघा आता पुढं उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. म्हणजे उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये स्वरयंत्र म्हणजेच माणूस वेगवेगळ्या प्रकारे आवाज काढत होता. ते ध्वनीच्या बारकाव्यासह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते. म्हणजे ध्वनीबरोबर ते आवाजसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने काढत होते. ओके, तर पुढं बघा त्यांच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. म्हणजे त्यांचं काय झालेलं होतं, हळूहळू पूर्ण जे आतील जबड्याचा विकास होता, वेगवेगळे अवयव त्यांना नैसर्गिकरित्या प्राप्त झालेले होते. तसेच त्यांना लवचिक जीभ लाभली होती. म्हणजेच चव करण्यासाठी काय झालं होतं तर त्यांना लवचिक स्वरूपाची जीभसुद्धा लाभलेली होती. तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. म्हणजेच ध्वनींना लहान मोठ्या स्वरूपात आवाज काढणे, पक्ष्यांचे आवाज काढणे या स्वरूपात आवाजाच्या बाबतीत त्यांचा पूर्ण विकास झालेला होता. बघा आता पुढं तसे वळण देऊ शकत होता. तो दृश्य वस्तूचे आकलन आणि मनातील भावना या कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता आणि त्या शब्दांना उच्चारही करू शकत होता. म्हणजेच विविध प्राणी पक्ष्यांचे आवाज तो बुद्धिमान मानव हा काढू शकत होता. म्हणजेच त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती. म्हणजेच या बुद्धिमान मानवापाशी भाषा पद्धतीसुद्धा अवगत झालेली होती. बघा आता पुढं
तो प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्ती यांच्या आधाराने चित्रे काढू लागला होता, कलात्मक वस्तू बनवू लागला होता. म्हणूनच त्याला बुद्धिमान मानव वा विचार करणारा मानव असे म्हटले गेले. म्हणजेच तोच मानव काय करायचा, कल्पना तयार करून चित्रे काढत होता, त्याचबरोबर त्यांना नावे देऊ शकत होता. त्याच माणसाला त्यामुळे काय म्हटलं गेलेलं आहे तर विचार करणारा मानव सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. ओके. म्हणजेच बुद्धिमान मानव काय करत होता, कल्पनाशक्तीच्या जोरावर चित्रे सुद्धा काढू शकत होता. म्हणूनच त्याला काय म्हटलं गेलं होतं, विचार करणारा मानव सुद्धा म्हटलं गेलेलं होतं. तर बघा आता 5.2 प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती. म्हणजेच काय झालेलं आहे बघा, प्रगत बुद्धीच्या मानवाची संस्कृती कशा स्वरूपात होती या ठिकाणी पाहूया. बघा, बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता आणि प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले. त्यालाच होमोसेपियन असे सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता खूप प्रमाणात वाढली होती. म्हणजेच बुद्धिमान मानवाची जी विचार करण्याची जी क्षमता होती ती खूप वाढलेली होती. म्हणजेच कल्पना करून अनेक वेगवेगळी तो चित्रे करत होता. त्याच स्वरूपात त्याची बुद्धीचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. याच ठिकाणी अशा स्वरूपात आपल्याला हे तर दिसून येते. याच मानवाला दुसरं नाव कोणतं आहे तर होमोसेपियन. होमोसेपियनलाच काय म्हटलं गेलेलं आहे तर प्रगत बुद्धीचा मानव. ओके, होमोसेपियन सेपियन. ओके. तर बघा पुढं आता, त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याचबरोबर त्याची आकलन क्षमता सतत विकसित होत गेली. म्हणजेच याच मानवाचा सतत पुढे पुढे काय होत गेलेला आहे तर विकास होत गेलेला आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची आकलन करण्याची क्षमता सुद्धा त्याची वाढली गेलेली आहे. बघा, प्रगत बुद्धीचा मानव म्हणजे आधुनिक मानव म्हणजे आपण. म्हणजेच प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आपण. ओके, या स्वरूपावरून हे आपल्याला येथे सिद्ध होते. माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्यांच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणारे असतात. या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात. म्हणजे माणसाचा विकास हा पूर्वीच्या गोष्टीवरून घडत आलेला असतो आणि पूर्वीच्या गोष्टीला इतिहास साक्ष असल्यामुळे आजच्या गोष्टीचा आणि त्यांचा काहीतरी कुठेतरी संबंध येतच असतो. यालाच काय म्हटलं जातं तर अनुवंशिकता असं म्हटलं जातं. ओके. तर बघा पुढं, आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेच्या, बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शन आहे. म्हणजेच काय आहे तर बघा, आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव म्हणजे आधुनिक युगात मानवाने स्वतःची प्रगती करून त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शने आहे. म्हणजेच मानवाच्या शरीरापेक्षा त्यांनी स्वतःच्या बुद्धीचा आणि संस्कृतीचा विकास घडवून आणलेला आहे. ओके. इथे बघा, सांस्कृतिक आणि बौद्धिक या गोष्टींचा मानवाने काय केलेला आहे, विकास घडवून आणलेला आहे. मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात, परंतु मूलभूत गरजा सर्व प्राणी पूर्ण करतात, परंतु आधुनिक मानव तेवढ्यापुरताच समाधान मानत नाही. संकल्पना, बुद्धिकौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली. म्हणजेच बुद्धिमान मानवाने स्वतःची संस्कृतीसुद्धा स्थापन केली गेलेली आहे. पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगवान झालेली आहे. म्हणजे ज्यावेळेस मानव पशुपालन करू लागला त्यावेळेस मानवाचा झपाट्याने विकास होऊ लागलेला आहे. मानव सदृश्य वानरापासून सुरू झालेला हा मानवाच्या वाटचालीचा इतिहास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागला गेलेला आहे. त्या टप्प्याच्या आधाराने मानवी संस्कृतीचा विविध पैलूंचा विचार आपण पुढील पाठांमधून घेणार आहोत. म्हणजे मानवी प्रगतीचा वैचारिक विचार कसा असावा हे आपण पुढल्या पाठात अभ्यासणार आहोत. तर याच्या पाठीमागं आपण काय पाहिलं तर मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास, मानव कशापासून निर्माण झाला, झाडावर राहणारे वानर हे वानरच राहिले आणि जमिनीवर राहणाऱ्या वानरापासून मानवाची निर्मिती कशी स्वरूपात होत गेली आणि मानवाच्या प्रगतीचे टप्पे कसे होत गेले हे या सर्व पाठीमागच्या इतिहासातून आपण जाणून घेतलेलं आहे. तर बघूयात पुढच्या तासाला आपण काय पाहणार आहोत तर अश्मयुग दगडाची हादरे. म्हणजेच मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी मानवाने विकास स्वतःचा करून
कशा स्वरूपात हत्यारे वगैरे तयार केले गेलेले आहेत तर आपण ते पुढच्या तासाला पाहूयात. ओके, धन्यवाद.